का आपले कट्टर वारकरी वारीले नाही आहे पण ते भजनात सर्व त्यानं साथ दिला आहे. त्याचं काल रात्री दुःख निधन झालं होती त्याची बिमारी. आता ते वारकरी संपर्कात असल्याच्यानं मी आज आपण वारीला चाललो म्हणून त्याची सद्गतीला तर आपण जाऊ शकत नाही, पण इथून त्यांनी आपण सर्व मिळून एक प्रसादानाच्या रूपात, कारण आता ते जेवण करायला जायचं आहे, समोरही आपल्याला चालायचं आहे 8 वाजले, म्हणून एक प्रसादानाच्या रूपातून त्यांनी एक श्रद्धांजली देऊ सर्व वारकऱ्यातर्फे. आणि तो व्हिडिओ नाचनवर पाठवू लागेल का आपण त्यांना श्रद्धांजली दिली आहे म्हणून सर्वजण जे बाहेर असेल त्याला बोलावून घ्या. बाहेर राहू नका म्हणा, कारण सर्वांचे हे बोलले पाहिजे अशी आपली इच्छा आहे. सर्वजण बरोबर असे राहा, लाईनीत उभे राहा, माणसे असे राहा. एक प्रसादान म्हणू सुरुवात करा. दामोची उमक नाचनगावमध्ये कुठेही भजन असलं तरी हा माणूस शरीराने आणि तब्येतीने एवढे त्यांचं शरीराला साथ नव्हतं देत, तरी पण ते त्यांना जर भजनाचा निरोप दिला तर आपले काळी टेपत कोण्याही ठिकाणी भजनाला यायचे. एकदा त्याने निरोप केला का त्रास करायचे नाही. अक्षरशः त्यांच्याकडून चालणं पण होत नव्हतं तरी ते भजनाला येत होते. अशा या पावन आत्म्यास चिर शांती प्रदान पांडुरंगाच्या चरणी आपण अशी प्रार्थना करू की त्यांना देवाने काय आपल्या चरणाजवळ जागा द्यावी. नित्य त्यांनी भजनाचं व्रत घेतलं होतं. कुठेही असो गावातला कोणत्याही कार्यक्रमामध्ये हजर राहायचे. आणि रात्री 2 वाजता त्यांच्या मुलाचा मला फोन आला आणि सांगितलं का महाराज माझ्या बाबांना काय देवाज्ञा झाली आहे. त्याला म्हटलं मला तू कळवलं नाही तर मला तुम्ही वारीत आहे, हा वारकऱ्याची निष्ठा, तुम्ही वारीत आहे, वारीतल्या लोकांना कोणताही त्रास झाला पाहिजे ना असं त्याला म्हटलं. वारकऱ्याच्या मुलाला वारकऱ्याची किती जाणीव आहे. एक शब्दही त्याला मला माझा जवळचा मित्र आहे, एक शब्दही त्याला सांगितलं नाही का बाबा भरती आहे का बाबाला असं झालं. आणि काल रात्री 2 वाजता त्याचा फोन आला, तेव्हापासून मन सुन्न वाटत आहे. अशा या पावनात्म्यास आपण काय करू 2 मिनिटं श्रद्धांजली देऊ. सर्वांनी आपल्या डोक्याच्या टोप्या खांद्यावर ठेवाव्या आणि श्रद्धांजली देताना त्यांना आपण कसं पसायदान आहे लोकांमध्ये वारकरी संप्रदायाची होती तर आपण पसायदान आहे त्यांना आपण काही शिकवायला होती. सर्वांनी टोप्यात खांद्यावर ठेवा आणि सावधानच्या स्थितीत उभे राहा आणि शब्द आपल्या पसायदानाला सुरुवात करा. आता ईश्वरी शांती मार्गाई अनवरत भूमंडळी भेटोतया कल्पतरुचे वारव चेतना चिंतामणीचे गाव भोगते जे अर्णव पिजाजी चंद्रने जे रामचन आदंड देता पहिलं हे सदाई सदाचन भवना देवो पुंडली महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, हनुमान की जय, खटेश्वर महाराज की जय, दुर्गागण महाराज की जय, खराबे महाराज की जय, श्री दामजी महाराज की जय.